केव्हाची वाट बघते मी तुमची. माझी एवढा फेमस अशी नशीब त्याचं काय आहे भाई. कसं आहे आपल्याला आपली कदर कळत नाही. आणि आता तुमचं घर शोधण्यासाठी मला किती त्रास सहन करावा लागला माहिती आहे. कोटी कोटी नाही पाहलो नाही, कोणाला नाही विचारलो. शेवटी 2 कुत्रे इकडं भुकत वाटलं बाई इथंच खूप प्राधान्य तुम्हाला माझा शोध घेण्यासाठी. आता काय आहे आपल्या माणसासाठी करावं लागतं. हे मात्र तुम्ही बरोबर बोला. आता आपल्या माणसासाठी त्रास करणं म्हणजे त्रास नाही. हो की नाही? एकदम बरोबर, एकदम बरोबर. बरं मी काय म्हणतो, काय काय तो माझा भाषा आहे ना भोला, काय झालं त्याला? नाही तो दिसला का? तो ना नाही दिसोय नको. अहो काय झालं? तो तर माझ्या डोळ्याला दिसो नको. अहो काय झालं? काय केलं का त्यानं? काय केलं बाई? बाई खरं सांगू का, एकदा त्यानं मला काही केलं असतं ना तर मी सहन तरी करून टाकलो. पण तुझ्यासारख्या बाईला तो काही बाई म्हणणं ते आपल्याला काय सहन होत नाही. माझ्यासारखं बायला म्हणजे बरेच नाही तुम्हाला. जाऊ दे ना बाई. आता गावातील लोक काय म्हणते त्याला का करायचं? एक पांठेला नाही सोडला बाई, अरे एक गहू का नाही सोडला. जेतं तेतं लोकायला विचारू सांगते. काय सांगते? जाऊ दे ना बाई, त्या कशाला लक्ष देता? अहो मी अजिबात तुझ्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांनी मला खूप तुझ्याकडे लक्ष द्यायचं. बरोबर आहे. म्हणतात ना ते एक म्हण आहे, हत्ती चलता है काय करायचं तुम्हाला? म्हणजे तू नाही समजला ना. हत्ती चलता है. जाऊ दे ना बाई, आपल्याला काय करायचं? कोणी भूक नाही तर कोणी कोठेही जाऊ. अहो मला काहीच करायचं नाही कुठल्याच गोष्टीशी. पण असं नाही म्हणाले पाहिजे ना बाई. ते बाई सारखे पाहिजे. आता मला सांगणार का तुम्ही काय बोलायला पाहिजे बताय? नाही मला काय, तो चौकात बोंबलू सांगत होता. काय सांगतो? ते कस्तुरीबाई आहे ना, कस्तुरीबाई. हा ते देवबाई आहे म्हणे. आता खरं तुम्ही देवबाई असाल का? काय? एवढंच नाही, तिला सांडासारखा नवरा पाहिजे म्हणे. तर मी म्हणतो, मी का सांडापेक्षा वाईट आहो? बोलायचं काय तुम्हाला? आणि त्या बोलायची एवढी हिंमत काय? येऊ दे त्याला इकडे. येऊ दे त्याला इकडे. सोडणार नाही त्याला. अजिबात सोडणार नाही. गावामध्ये काय अजिबात आम्ही करतो काय? येऊ दे त्याला. अजिबात सोडणार नाही त्याला. अजिबात सोडणार नाही. माझी वाटत होतात आहेत का? हे काय करता तुम्ही? हे ना खाजवते. खाजवते ना, खाजवून टाक. अहो माझा तोच विचार चाललाय की आज चांगलं खाजवून टाकायचं म्हणून. बाय खात मोठी खराब राहते. माणसाने एकदा खात लागली तो पुरा खाजवून टाकायचा. अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेच चाललंय माझ्या मनात आज चांगलं खाजवून टाकायचं म्हणून. नाही आता तुमच्याकडे जर होत नसेल ना तर मी खाजवतो ना. आपण बहुत मोठा माणूस आहोत खाजवले. एकदा का खाजवाने फिरवलं पाहिजे का रक्त खाजवूनच टाकतो. बाई तुला सांगतो, ज्या जागेवर खाज असेल ना ते खात सोडा बाई, पण केस सुद्धा उगवू देत नाही. तुला माहित नाही, अरे या 10 गावामध्ये
पाण्यावर लावतो आणि मग त्याला सुरू करतो. नंतर ती पूर्ण खाजच मिटवून टाकतो. आणि तुझ्यासारख्या बाईची खाज मिटवणं म्हणजे माझ्या डाव्या हाताचा खेळ. तू सांग बाई, मोठी खाज वाटा नाही माझ्याच्यानं समजा नाही जमला तर ते फार्मसी मध्ये काव का भेटते ना इचक बिचक नाही हा इजदार. हा ते लावले आपण. खरंच किती चिंता करता माझी. काय झालं? तुझं नाव काय? तर मला माहित आहे ना तू आपलं नाव काढून सांगू राहिली मला. हो आता मला सांगा, माझं नाव तुम्हाला माहित होतं तुम्ही सांगणार आहे का? पुस्तकासाठी काय नव्हतं की नाही? तिकडं बघताय. तिकडं बघा, तिकडं जिकडून आलात ना तुम्ही तिकडं बघा. बाई, काय झालं? माणूस बाई माणूस उभा आहे. हा, त्यानं जर मला इथं पाहिलं ना तर माझी बदनामी होईल ना. हा, तुला जमतं? एक काम कर बाई, मला कुठेतरी लपव. अरे देवा, तो येतो तर लपाच्या गोष्टी करतो आता. बाई मी लपलो. तिकडे काय चाललं? त्या पत्रावर कशाला लपताय तुम्ही? लोक म्हणतात ना बाईच्या पत्र्याखाली लपावं म्हणून. असं? हा मस्त गरम गरम लागला. गरम गरम लागलं का? पण मला ना थंड थंड एक चांगलं करता येते. अरे बापरे. कुठे लपवू मी? हे काय करताय तुम्ही? छिद्र पाडून राहिलं. घ्या, आता तो छिद्र कशासाठी? मी घुसी. अरे देवा, तिथं घुसला तर त्याला दिसणार नाही का? मी घुसून लागला तिथं. बरोबर आहे बाई, मी काही याची पूर्ण घुसणार नाही. पुन्हा दिसणार नाही का? बाई कुठंतरी लपवलं मला बाई वा. झालं? झालं का? नाही तुमचं झालं तर विचार करू नये आता मला. तुम्ही ना एक काम करा. तिकडे तुम्ही ना आतमध्ये जा आणि आतमध्ये जाऊन डाव्या बाजूच्या खोलीत लपा. डावा बाजूच्या पण उजवी का बुद्धानी आहे का? नाही काही. बॅग झाली बॅग. आपल्याला